आणि डिक्लेरेशन हे नेहमी सेपरेट लाईनवरती होतं, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की आपल्याला डिफरंट काइंड्स ऑफ पॉइंटर लागतो त्या व्हेरिएबल त्या टाईपचा व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी. पण आपण अजून एक पॉइंटर बघितला, त्याला आपण नाव दिलं होतं व्हॉइड पॉइंटर. आपण व्हॉइड पॉइंटर कोणाला म्हणतो? नाही, रिटर्न नाही. अ पॉइंटर void pointer is a pointer which stores address location of any type of variable. क्लिअर होत आहे का? म्हणजे काय करावं लागायचं, सपोज इंटीजर व्हेरिएबल असेल तर आपल्याला इंटीजर पॉइंटर क्रिएट करावं लागायचं, फ्लोट व्हेरिएबल असेल तर आपल्याला फ्लोट पॉइंटर क्रिएट करावं लागायचं. पण व्हॉइड पॉइंटर असा पॉइंटर आहे जो आपल्याला काय करतो, अशी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो की त्याच्यामध्ये तो कुठल्याही डेटा टाईपचा व्हेरिएबल असेल त्याचा ऍड्रेस स्टोअर करून ठेवू शकते, बरोबर. म्हणून आपण त्याला व्हॉइड पॉइंटर म्हणतो किंवा जनरलाइज पॉइंटर म्हणतो. युनिव्हर्सल, जनरलाइज, युनिव्हर्सल अशी बरीच नाव आहेत त्याला. ओके. मग आपण व्हॉइड पॉइंटर डिक्लेअर कशा पद्धतीने करतो? व्हॉइड या कीवर्डने डिक्लेअर करतो. स्टार तर आपल्याला मॅन्डेटरी, स्टार शिवाय आपण पॉइंटर ओळखू शकत नाही. मग पॉइंटर इनिशियलाइज करताना नॉर्मली आपण पॉइंटर इनिशियलाइज करतो, बाबा ऍड्रेस ऑफ ए. सपोज मी इथे एक इंट ए इज इक्वल टू काय घेतलंय, 10 घेतलंय. राईट. ऍड्रेस ऑफ ए ने काय केलं, आपण पॉइंटरला इथे डिक्लेअर केलं आणि इथे इनिशियलाइज केलं, बरोबर आहे. मग जेव्हा आपल्याला ना व्हॉइड पॉइंटर थ्रू या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची असते तेव्हा आपल्याला टाइप कास्टिंग करावं लागतं. क्लिअर होतंय का? मग टाइप कास्टिंग करताना एक विचार कर की जर नॉर्मली मला या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची असते तर मी काय केलं असतं, स्टार पीटीआर लिहिलं असतं, बरोबर. व्हॅल्यू प्रिंट करतो स्टार पीटीआर. पण मला काय करावं लागतंय की टाइप कास्टिंग करावं लागतंय. कोणाचं टाइप कास्टिंग करायचंय, तर या पॉइंटरचं. म्हणून मी काय करतो, त्याच्या अगोदर इंटीजर स्टार लिहितो, म्हणजे पॉइंटरचा डेटा टाइप काय झाला आता, इंटीजर झाला. आणि मग त्याची व्हॅल्यू काय ती प्रिंट कर. अशा पद्धतीने आपण प्रोसिजर करतो. क्लिअर होतंय? म्हणजे व्हॉइड पॉइंटरला जेव्हा आहे ना, व्हॉइड पॉइंटर थ्रू जेव्हा आपल्याला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची असते तेव्हा आपल्याला टाइप कास्टिंगची गरज पडते. एवढाच ड्रॉबॅक आहे त्याचा, किंवा ड्रॉबॅक पण म्हणू शकत नाही आपण त्याला, टाइप कास्टिंग एवढंच करावं लागतं. नॉर्मली आपण असं तसं स्टार पीटीआर लिहितोच, फक्त तुला इथं टाइप कास्टिंग करायची गरज आहे. म्हणजे काय, व्हॉइड पॉइंटर असा पॉइंटर आहे जो कुठल्याही टाईपच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस पुट करू शकतो, फक्त त्याची व्हॅल्यू प्रिंट करताना तुम्हाला मात्र टाइप कास्टिंग करावं लागतं. क्लिअर होतंय? हा कन्सेप्ट लक्षात आला का तुझं? राईट. आता आपल्याला आपण बघणार आहे की पॉइंटरचं इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट केल्यानंतर नेमकं काय होतं, किंवा अरिथमॅटिक ऑपरेशन विथ पॉइंटर. आजचा टॉपिक काय आहे, तर अरिथमॅटिक ऑपरेशन विथ पॉइंटर. अरिथमॅटिक ऑपरेशन म्हणजे काय, प्लस मायनस वगैरे वगैरे वगैरे. क्लिअर होत आहे? मग इथं मी लिहिलं अरिथमॅटिक ऑपरेशन विथ पॉइंटर. क्लिअर होतं? आता मी काय करतो, 3 डेटा टाइपचे पॉइंटर क्रिएट करतो आणि मग आपण त्याच्यावरती कशा पद्धतीने अरिथमॅटिक ऑपरेशन करू शकतो ते बघूया. क्लिअर. इथं मी लिहिलं इंटीजर ए इज इक्वल टू 10. आता इंटीजर पॉइंटर आहे म्हणून, इंटीजर व्हेरिएबल म्हणून मी इंटीजर पॉइंटर लिहिलं, इंटीजर पीटीआर 1, बरोबर आहे. आता मी इथं काय करतो, फ्लोट घेतो, फ्लोट एफ इज इक्वल टू 3.14 आणि इथे लिहितो मी फ्लोट पॉइंटर स्टार पीटीआर 2. क्लिअर होतं इथपर्यंत? आणि त्याच्यानंतर कॅरेक्टर पॉइंटर, सपोज इथं मी घेतो कॅरेक्टर सीएच इज इक्वल टू कॅपिटल ए, त्याच्यानंतर कॅरेक्टर पॉइंटर लिहितो मी इथे स्टार पीटीआर 3. क्लिअर होत आहे? 3 प्रकारचे मी पॉइंटर घेतलेत कारण मला 3 प्रकारच्या व्हॅल्यूजला रिप्रेझेंट करायचं म्हणून. मग आता परत काय, हे डिक्लेरेशन झालं. क्लिअर काय, डिक्लेरेशन कसं केलं मी. आता इनिशियलायझेशन करताना आपल्याला स्टार लिहायची गरज पडत नाही, फक्त आपण काय करतो, ऍड्रेस ऑफ ए लिहितो. राईट. इथं पण मी काय केलं, पीटीआर 2 इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ एफ, आणि इथे लिहिलं मी पीटीआर 3 इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ सी. क्लिअर होत आहे? ओके. आता मी काय करणार आहे, अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. सपोज
कन्सिडर कर की आपण जेव्हा एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा कंपायलर काय करतो, त्याच्यासाठी एक मेमरी ब्लॉक क्रिएट करतो. राइट, त्या मेमरी ब्लॉकची साईज किती असेल मग इथे? इंटिजरसाठी 2 बाईट आहे. सपोज कन्सिडर कर मी इथे 2 बाईट लिहिला आणि याचा ऍड्रेस सपोज इथं वरती लिहिला. याला ऍड्रेस दिला मी सपोज 1000. ओके, आणि त्याला त्या मेमरी लोकेशनला नाव काय दिलं मी A, आणि त्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू पुट केली मी 10. क्लिअर होतं? आता फ्लोट हा व्हेरिएबल डिक्लेअर केला कंपायलरने, काय केलं, हा मेमरी ब्लॉक क्रिएट केला, त्याला नाव दिलं F. मग हा किती साईजचा? 4 बाईट. क्लिअर होतं? 4 बाईटचा मेमरी ब्लॉक आहे, त्याला पण मी काय केलं 1000 लोकेशन दिलं. क्लिअर होतं? सेम प्रोसिजर मी इथं पण करतो. तिसरा मेमरी ब्लॉक क्रिएट केला, त्याला नाव दिलं CH. त्याच्यामध्ये किती, आता याच्यामध्ये ए हे लेटर मी प्रिंट केलं, मग त्याच्यासाठी किती बाईट्स ऑफ मेमरी लागेल? हा, 1 बाईट. क्लिअर होत आहे? 1 बाईट, आणि त्याला पण सपोज मी 1000 हाच ऍड्रेस दिला. तर बघ इथपर्यंत. आता पहिले एक्झाम्पल जर आपण घेतलं तर मला सांग या पीटीआर मध्ये कुठली व्हॅल्यू असणार आहे? कारण हा पीटीआर पण एक व्हेरिएबलच आहे. राईट, मी पीटीआर ला नाव दिलं पीटीआर 1. आता मला त्याच्या ऍड्रेसशी काय घेणं देणं नाही, पण त्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू प्रेझेंट आहे? 10 आहे का 1000 आहे? हा, ऍड्रेस लोकेशन ऑफ ए. ऍड्रेस लोकेशन ऑफ ए काय? 1000. क्लिअर होत आहे का? राईट, इथं मला सांगा, इथं मी सपोज PTR2 घेतला, डिक्लेरेशन लिहिलेलं, याच्यामध्ये कुठलं ऍड्रेस लोकेशन आहे? 1000. क्लिअर होत आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर सपोज मी इथं आलो, इथं मी PTR3 लिहिला, या ऍड्रेस लोकेशन मध्ये कुठला आन्सर असणार आहे? 1000. म्हणजे लक्षात आलं का तुझ्या? पीटीआर हा जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ऍड्रेस लोकेशन आपण पुट करू शकतो, आणि ते ऍड्रेस लोकेशन असं ज्या व्हेरिएबलला तो रिप्रेझेंट करतोय किंवा पॉइंट करतोय ते. क्लिअर होतं इथपर्यंत? लक्षात आलं का? आता सपोज कन्सिडर कर मी जर आहे ना PTR1 प्लस प्लस केलं तर काय होईल? मग याचा अर्थ काय होतं? PTR प्लस प्लस म्हणजे काय? PTR1 प्लस 1. बरोबर ना? राईट, मग मला सांग, आता PTR प्लस प्लस केलं तर काय व्हॅल्यू दाखवू शकतो तो? 1001 दाखवेल. विचार कर बरोबर. मला सांग, 1 कुठल्या डेटा टाईप आहे? इंटिजर आहे. राईट, मग इंटिजरला किती मेमरी बाईट लागते? 2. मग मी जेव्हा 1000 प्लस 1 करतो ना, तेव्हा त्याचे इंटिजर बाईट्स त्याच्यामध्ये ऍड होतात. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दाखवणार? तर 1002 दाखवणार. 2 बाईट्स. 1 साठी 2 बाईट्स ऑफ मेमरी लागली. क्लिअर होत आहे? मी जर इथं लिहिलं PTR1 प्लस प्लस केलं तर आता मला सांग की इथं तो कुठली व्हॅल्यू दाखवून देईल? इथं कुठली व्हॅल्यू असेल? हा, PTR1 प्लस 1 म्हणजेच PTR1 प्लस प्लस, तीच व्हॅल्यू असेल. 4. लक्षात आलं का? समजतंय का तुला? सपोज मी जर परत PTR मायनस मायनस केलं तर मला सांग काय होईल? PTR1 मायनस 1 तर काय होईल? बरोबर. लक्षात आलं का तुझ्या? कारण 1 ऍज अ इंटिजर त्यांनी कन्सिडर केलं, आणि इंटिजरची जी व्हॅल्यू आहे ती तो रिप्रेझेंट करायला लागला. मग मला सांग, मी जर असं लिहिलं PTR1 प्लस 8 तर हा 16 होईल इथे का 18 होईल? हा, 100. लक्षात आलं का तुझ्या? 1018. म्हणजे हा पार्ट समजलो तुला. सपोज इथं कन्सिडर कर, इथं मी आहे ना PTR2 प्लस 1 केलं किंवा PTR1 करण्यापेक्षा प्लस प्लस केलं तर काय होईल मला सांग? 1004. लक्षात आलं ना तुझ्या? जरी मी तिथं 1 जरी घेत असलो ना तरी ते काय होणार आहे? ती फ्लोट आहे. हा फ्लोट आहे, पुढे फ्लोट ऍड होतं त्याला, म्हणून इथं 1004 होणार आहे. मग मी परत जर PTR2 प्लस प्लस केलं तर काय होईल? 1008. क्लिअर होत आहे का? मी जर इथं PTR2 प्लस 8 केलं तर काय होईल?
8 इंटिजर आहे म्हणून इंटिजर ऍड होईल का? नाही. लक्षात आलं? हा ptr2 ज्या टाईपचा आहे त्या टाईपची मेमरी त्याला अलोकेट होईल. म्हणजे 8 चौक 32. 32 आणि 8 40. नाही 8 इथं काय झालं होतं 8 दुने 16. इथं काय होणार आहे 8 चौक 32. क्लिअर होतं पण हे अजून मला कन्फर्म नाहीये की खरं असंच होतं का. तो इंटिजर घेतोय का फ्लोट घेतो आपण ते त्याला असाइन करून तिकडे बघूया. ओके याच्याबद्दल पण मला कन्फर्म नाही की तो 1 काय घेईल. राईट कारण मी या दोघांना कधीच वापरलेलं नाही असं या वेने. पण याच्याबद्दल मी कन्फर्म आहे. की ह्याच व्हॅल्यू तो शो करेल. आपण आता हे प्रोग्रामॅटिकली सगळं बघूया. 3 एक्झाम्पल घेऊ. हे अगोदर एक्झाम्पल घेऊया. कारण सगळ्यात जास्त वापरलं जाणारं हे एक्झाम्पल आहे. इंटिजरसाठी. पॉइंटर हा इंटिजरसाठी खूप जास्त वापरला जातो. एक वेळेस फ्लोट आणि कॅरेक्टरसाठी वापरला नाही जाणार, पण इथे तो वापरला जाईल. ओके एक्झाम्पल बघूया आणि मग पुढे जाऊ. हे कन्फर्म होईल का मग आपल्याला? ओके बघूया. थोडंसं कन्फ्युजिंग आहे आय नो दॅट, बट एकदा का व्यवस्थित समजलं तर ते कळायला लागेल. ओके पलीकडचं पीसी चालू असेल आय थिंक. स्क्रीन शेअर करतो मी. राईट स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना. इथं आलो मी. त्याच्यानंतर टर्बो स्टार्ट केलं. टर्बो स्टार्ट झालं. राईट हा पहिलं ptr2 चं एक्झाम. मला वाटतं कालचं एक्झाम्पल मी पाठवले ना तुम्हाला. ओके फाईल मध्ये आलो न्यू वरती आलो F5 केला फुल स्क्रीन झाला. आता इथे हॅश इन्क्लूड stdio.h stdio.h त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio.h बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं वर्ड मेन लिहिलं मी. त्याच्यानंतर हा स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंट. इथं मी काय करतो पहिल्यांदा इंटिजर a इज इक्वल टू 10 पुट करतो. त्याच्यानंतर फ्लोट f इज इक्वल टू 3.14 पुट करतो. राईट त्याच्यानंतर कॅरेक्टर ch इज इक्वल टू सिंगल कोटेशन मध्ये a पुट करतो. क्लिअर होतं इथपर्यंत. आता आपल्याला पॉइंटर डिक्लेअर करायचे म्हणून मी इथे लिहिलं इंटिजर स्टार ptr1 राईट. त्याच्यानंतर फ्लोट स्टार ptr2 त्याच्यानंतर कॅरेक्टर स्टार 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 ptr3. क्लिअर होत आहे. हे झालं काय डिक्लेरेशन झालं. डिक्लेरेशन झालं की आपलं क्लिअर स्क्रीन टाकून द्यायचं. आता इथून पुढे काय करणार आहे इनिशियलायझेशन करणार. पहिल्यांदा आपण इंटिजरचं करूया सगळ्या गोष्टी. राईट इंटिजर इथं आपण इनिशियलायझेशन करणार. इनिशियलायझेशन म्हणजे काय ptr1 इज इक्वल टू ऍड्रेस लोकेशन ऑफ a. हा ptr ओके ptr1 इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ a बरोबर इथपर्यंत. राईट आता जेव्हा तू आहे ना ह्या दोन्ही गोष्टी बघशील तेव्हा तुला ऍड्रेस लक्षात येईल. सपोज मी इथे लिहितो printf ऍड्रेस ऑफ a इज इक्वल टू %u बरोबर अनसाइंड इंटिजर आणि कॉमा ऍड्रेस ऑफ a बरोबर. राईट त्याच्यानंतर सेम printf /n ऍड्रेस ऑफ a पॉइंटर असं लिहितो इज इक्वल टू %u डबल कोटेशन कॉमा ptr1. क्लिअर होत आहे. हा राईट यानंतर मी इथं गेट ch लिहितो. एक एक गोष्ट आपण करत जा वॉर्निंग दाखवेल तर ओके काय प्रॉब्लेम नाही. राईट ऍड्रेस बघ 65524 65524 क्लिअर आहे दोघांचं पण. हा राईट इथं आलो. आता आपल्याला कळालं ऍड्रेस लोकेशन दोघांचं एकच आहे. आता मी काय करतो ptr1 प्लस प्लस करतो ptr1 प्लस प्लस करतो बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे लिहितो मी printf ऍड्रेस ऑफ ptr1 लिहितो इज इक्वल टू %u आणि त्या ठिकाणी काय लिहिणार मी ptr1. क्लिअर होत आहे का. Alt F9 वॉर्निंग दाखवली कंट्रोल F.
दिसतंय C5524 नंतर तो कुठे गेला 26 वरती गेला. 25 दाखवलं का त्याने? नाही. म्हणजे इंटिजरला किती मेमरी लागते? 2 बाइट्स ऑफ मेमरी लागते. समजलं? तर सेम केस आपण याला कॉपी करतो मी इथे आणि खाली परत प्रिंट करतो. म्हणजे तुला तिथं त्या चेंजेस झालेले दिसून येतील. Alt F9 कंट्रोल F दिसतंय 626 62528 बरोबर. इंटिजरचा हा आहे. म्हणजे आपला पहिला पार्ट समज. आता सपोज मी इथं आहे ना आणखीन एक प्रिंट करतो, पण इथे PTR प्लस 1 न करता इथे इथे काय करतो प्लस 8 लिहितो. किती लिहितो? 8 लिहितो. बरोबर आहे. PTR प्लस 1 इज इक्वल टू 8 आणि त्याला मी PTR असाइन केलं. PTR 1 असाइन केलं. समजलं का तुला? Alt F9 केलं, वॉर्निंग दाखवलं, कंट्रोल F9. राईट 8 दाखवलं त्याने. 8 का बरं दाखवलं? PTR 1 प्लस 8 PTR equal to PTR 1 plus 8. बरोबर आहे. Alt F9 कंट्रोल F हा नाही पण 8च का दाखवलं? Equal to PTR 1 plus 8. PTR 1 is equal to PTR 1 is equal to PTR 1 plus 8 हे बरोबर आहे ना? PTR 1 plus 8 एकच मिनिट काहीतरी चुकतंय का माझ्याकडनं? 8 व्हॅल्यू दाखवत ऍक्च्युली प्लस 8 व्हायला पाहिजे होतं. PTR 1 बरोबर आहे, पॉइंटर आहे. पॉइंटर प्लस 8 केला मी तर तो काय करतो? 8च घेतो डायरेक्टली. आणि जेव्हा मी असं करतोय तेव्हा मात्र तो ओके ओके इथं हे असं लिहायची काही गरज नाही. इथं फक्त आपल्याला काय करायचंय? इथं दाखवायचं प्लस 8 म्हणजे Alt F9 दाखवलं. अरे तरी 8च काय घेतो? ऍड्रेस ऑफ काय चुकतंय बरं? काय चुकतंय बरं? काय चुकतंय बरं? PTR 1 प्लस 8 तो 8 का बरं घेतोय मला समजून. PTR एकच मिनिट मला बुक मध्ये बघू दे काय दिलं. कुठे चुकतंय? PTR इज इक्वल टू PTR प्लस 1 8 बरोबर दिलं त्यांनी. PTR पॉइंट्स टू 9 इंटीजर लोकेशन आफ्टर करंट लोकेशन ते पण बरोबर आहे. PTR इज इक्वल टू PTR प्लस 8च लिहायचंय. पण इथं आपण लिहिलं तरी तो का घेत नाहीये? कुठे चुकतंय आपलं? PTR 1 बरोबर आहे. PTR 1 is equal to PTR 1 plus 8 Alt F9 केलं, कंट्रोल F9 केलं तर 8 दाखवते तो. राईट 8 का बरं दाखवत असेल तो? आणि इंटिजर व्हॅल्यू एक मिनिट आपण बघूया त्याला टाइप कास्टिंग करून बघूया इंटिजर घेतोय का नाही. 8च घेतोय तो. काहीतरी इश्यू होतोय. असं नसतेच. PTR इज इक्वल टू PTR प्लस 8 आता बुक मध्ये तर दिले असं तिथं 8 लोकेशन पुढे जातो. तो 8 लोकेशन पुढे करतो. एक ऍरे घेऊया आपण. एखाद्या वेळेस मला वाटतं तो ऍरे नसल्यामुळे तसं दाखवत असं. पण असं दाखवायला पाहिजे. नॉट लाईक दॅट. PTR 1 इज इक्वल ऍड्रेस ऑफ PTR 1 प्लस प्लस केलं तर तो पुढे जातो. प्लस प्लस केला तर तो पुढे जातो. पण प्लस 8 केला की तो पुढे जात नाही. सेम लोकेशनला तो दाखवून देतोय जर असं लिहिलं तर 65528च दाखवतोय. 65528 मला ह्याच्यावरती बघावं लागेल काय नेमकं प्रॉब्लेम आहे. पर्सेंटेज -8 PTR 1 is equal to PTR 1 plus 8. Something went wrong. हे सगळं बरोबर आहे. साईज ऑफ लिहिलं तर काय होईल?
पण साईज ऑफ 8 लिहिलं तर तो काय दाखवेल? एरर फंक्शन साईज ऑफ -4 दाखवलं आहे. चलो ठीक आहे, आपण काय करूया, +2 करून बघूया. जर त्याला ते जर तसं वाटत नसेल तर +1 केलं मी, ptr +1 -6 दाखवतंय. काहीतरी चुकतंय का मग आपलं इथं पर्सेंटेज डी मुळे. योग केलं Alt F9. ओके, इथे दाखवलं का त्याने बघ 65530 दाखवलं. आता मी इथे चेंज करून बघतो, 2 करूया आपण. 2 केल्यावर काय दाखवतंय? ओके, 32 दाखवलं का नाही? अरे मग मगाशी काय होत होतं त्याला? 3 केलं मी, दाखवलं 3-4. 28 नंतर त्याने 3 दुने 6 ऍड केले, 4. हा, लक्षात आलं का तुझ्या? बरोबर. कशामुळे माहितीये का? अनसाइन इंटिजरची कॅपॅसिटी संपली. मगापासून जे चाललं होतं ना, आता अनसाइन इंटिजर ऐवजी लॉंग डी घेऊया आपण. लॉंग डी तो खूपच काहीतरी दाखवतोय. अनसाइन इंटिजर, अनसाइन लॉंग 0-1 दाखवतो. तो कॅपॅसिटीच्या वरती जातो, फक्त एवढं लक्षात ठेव. यू लिहिल्यामुळे काय होतं की तो त्याची मेमरी जी स्पेस आहे ना 0 दाखवत आहे. म्हणजे 65536 पर्यंत गेलं, आठवत आहे तुला ती रेंज सांगितली होती. ते इंटिजरची रेंज तो पलीकडे जातो, त्याच्यामुळे असं दाखवतं. हा, त्यामुळे ते 8 वगैरे दाखवणं ते त्याचं चालू होतं. फक्त लक्षात घे की मी जेव्हा आहे ना ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करतोय तेव्हा तो बरोबर ते ऑपरेशन करतो, राईट. म्हणजे 3 मी जर ऍड केलं तर ते 3 ऍड करत नाही, तर तो 3 मेमरी लोकेशन ऍड करतो. क्लिअर झालं काय? त्याच्या रेंजमुळे तो आपल्याला ती चुकीचा आन्सर दाखवत होता. आता इथं आपल्याकडे दुसरं काय, तर ptr2 आहे. सेम केस आपण ptr2 च्या बाबतीत करणार आहे. पण मगाशी आपल्याला ते बघायचं होतं की तो नेमकं काय करतोय. इथं मी आलो, याच्यानंतर एंटर दिलं, इथं लिहिलं आपण आता फ्लोट, राईट, आणि इथं पेस्ट केलं. आता ptr2 इज इक्वल टू काय, ऍड्रेस ऑफ एफ. एफ आहे ना, बी आहे, व्हेरिएबल कुठला, एफ आहे. ओके, आता बाकीच्या गोष्टी येऊ बरोबर तसंच आहे. इथं आपण ऍड्रेस ऑफ एफ करणार आहे, ptr2 करणार आहे इथं 2. इथं लिहितो मी एफ, इथं लिहिलं मी एफ. Alt F9 केलं, CH is assigned value, that is never used. ओके, बाकी ptr2 करावं लागेल इथे. ptr2 हा, ptr2 इथं पण आपल्याला चेंज करणार ptr2. ओके, Alt F9 वॉर्निंग दाखवली सर. ओके, इथं काय व्हॅल्यू दिली त्यांनी आपलं, मला वाटतं ऍड्रेस एक /n. ओके, आता 65520 हा एफ चा ऍड्रेस आहे. पॉइंटरचा पण तोच ऍड्रेस दाखवला त्यांनी. पॉइंटर 2 चा ऍड्रेस काय दाखवला, 65524 दिसतंय ना, 4 ने पुढे गेलाय तो. लक्षात आलं? म्हणजे जेव्हा आपण आहे ना, आता 65528 आहे, तो 4 ने पुढे गेला. म्हणजे भलेही आपण इंटिजर जरी व्हॅल्यू त्याला ऍड करत असलं तरी त्याची व्हॅल्यू काय होते, फ्लोट प्रमाणे वाढत जाते. ओके, म्हणजे मी इथं आता बघ, इथं जर 2 लिहिलं असतं तर त्याने एखाद्या वेळेस व्हॅल्यू दाखवली पण असते. नाही, 0 दाखवलं बघ. लक्षात आलं का? 24-28 मध्ये किती अंतर आहे, 4 बाईटचं. वरती बघ, 26 आणि 28 मध्ये किती अंतर होतं, 2 बाईटचं. लक्षात आलं का तुझ्या? हा, ओके. आता एखाद्या वेळेस यांनी ऍड्रेस लोकेशन फ्लोट नंतर कॅरेक्टर, म्हणजे कॅरेक्टरला किती बाईट मेमरी लागेल मग, 1 कॅरेक्टर. एक्झाम्पल लक्षात येत आहे ना, थोडंसं किचकट आहे ना, थोडंसं किचकट आहे बघा.
ते रेंजचा गोळ झाला नाही तर बरोबर ते होत होतं. ओके, इथे लिहिलं मी 3 ऍड्रेस ऑफ सीच आहे ना, CH आहे. ऍड्रेस ऑफ CH इज इक्वल टू %u ऍड्रेस ऑफ CH आणि पॉइंटरनी पण काय दाखवणार आपण, CH चा ऍड्रेस तोच दाखवणार, फक्त पॉइंटर काय तिथे 3 आहे. ओके, इथं पॉइंटर 3 लिहिलं, 3 3 3 3 3 इथं पण चेंज केलं, 3 3 3 3 प्लस 3, Alt F9, कंट्रोल F. बघा आता इथे काय, अरे परत स्लॅश एन राहिला. Alt F9 कंट्रोल F. बघ इथं CH चा पॉइंट ऍड्रेस काय, 65519 65519202124. लक्षात आलं का? कारण 3 लिहिले ना आपण ऍड केलेली 3. लक्षात आलं का इथे? मी सपोज इथे 4 लिहिलं असतं तर मग तिथे त्याला 4 ऍड झालं असतं. समजलं का तुम्हाला? तुला म्हणजे पॉइंटर नुसार तो काय करतो, त्या व्हॅल्यूज एंटर करत राहतो. क्लिअर झालं? एक्झाम्पल लक्षात आलंय का तुझं? हे थोडंसं किचकट होतं एक्झाम्पल, आय नो दॅट. पॉइंटर अरिथमेटिक, PTR अर्थ लिहितो, अरिथ. ओके, PTR अरिथमेटिक. आता याचा पुढचा पार्ट आहे तो आहे ऍरे रिप्रेझेंटेशन. पॉइंटरने आपण ऍरे कसं काय ऍक्सेस करू शकतो. श्वेता तुला लक्षात आलं का? हॅलो. हॅलो, हा तुला लक्षात आलंय का? हो सर. ओके ओके, हे सगळंच लक्षात आहे. ओके, पॉइंटर आपण आता ऍरेला आपण कशा प्रकारे पॉइंटरने ऍक्सेस करू शकतो हे बघूया. ओके, आता बघ मी काय म्हटलं होतं की ऍरे इज नथिंग बट कॉन्झिक्युटिव्ह मेमरी अलोकेशन. हा ऍरे हा कॉन्झिक्युटिव्ह मेमरी म्हणजे कंटिन्युअस मेमरी अलोकेशन असतं, बरोबर. म्हणजे सपोज कन्सिडर कर, मी जर हा एक ऍरे डिक्लेअर केलेला आहे ए, बरोबर आहे, ऍरे डिक्लेअर केला, सपोज इथे 5 साईज दिली, तर हा याने काय केलं, एक ब्लॉक क्रिएट केला ज्याच्यामध्ये 5 ब्लॉक्स क्रिएट केले, 1 2 3 4 आणि 5. क्लिअर होत आहे? मग हा जो ए असतो ना, तोच या ऍरेचा इनिशियल ऍड्रेस रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे सपोज हा ऍरे 1000 पासून स्टार्ट झाला. क्लिअर होत आहे? आणि मी याला इथं इंटिजर दिलेलं आहे. मग हा जो ऍरे, त्या ऍरेचं नाव इटसेल्फ इज नथिंग बट बेस ऍड्रेस. इथं लिहितो ते पॉइंट. ऍरे नेम itself is base address of right, base address of block of memory. क्लिअर होत आहे? ब्लॉक ऑफ मेमरी म्हणजे जेव्हा आपण ऍरे ची साईज अशा प्रकारे 5 देतो, तिला दिसत नसेल. हा 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 मला वाटलंच होतं. हा केली, शेअर केली स्क्रीन. हा शेअर केली स्क्रीन. मला वाटलंच होतं तिला लक्षात येणार नाही. ओके, मी परत करतो, म्हणजे रेकॉर्डिंग होतं, मी रेकॉर्डिंग पाठवत होतो. हा बघ इथे काय केलं आपण, इंटिजर ऍरे एक घेतला, त्याची साईज काय 5 साईज आहे, बरोबर. आणि ऍरेचं नाव काय ए. जेव्हा आपण अशा प्रकारे डिक्लेअर करतो ना, तेव्हा कंपायलर आपल्याला काय करतो, असा एक मेमरी ब्लॉक तयार करून देतो. समजतंय? आणि या मेमरी ब्लॉकला एक इनिशियल ऍड्रेस देतो 1000. मग हा जो इनिशियल ऍड्रेस असतो ना, त्यालाच काय म्हटलं जातं, बेस ऍड्रेस असं म्हटलं जातं, बरोबर. बेस ऍड्रेस इज नथिंग बट इनिशियल ऍड्रेस ऑफ एन ऍरे. क्लिअर होत आहे? मग जेव्हा आपण ऍरेचं नाव लिहितो ना, ऍरेचं हे नाव आहे, सपोज ए हे या ऍरेचं नाव आहे, तर तो ऍरेचं नाव हे सुद्धा काय असतं, तर बेस ऍड्रेस ऑफ दॅट ऍरे असतं. क्लिअर होत आहे का? हा आपल्याला आहे ना ऍरे साठी ऍड्रेस ऑफ ऑपरेटर लिहायची गरज पडत नाही. नॉर्मल व्हेरिएबल असेल ना, तेव्हा आपण काय करतो, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर लिहितो. उदाहरणार्थ
सपोज मी इथे लिहिले इंटीजर ए इज इक्वल टू 10. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर लिहावं लागलं, कारण हा नॉर्मल व्हेरिएबल आहे. नॉर्मल व्हेरिएबल हा मेमरी रिप्रेझेंट करतो, पण त्याचा ऍड्रेस हा दुसरीकडे असतो. पण जेव्हा आपण ऍरे डिक्लेअर करतो ना, तर ऍरेचं नेम इटसेल्फ हा बेस ऍड्रेस असतो. म्हणजे जेव्हा तू जर पॉइंटरला ऍरे आणि असाइन करायचा असेल, तेव्हा आपल्याला ऍड्रेस ऑफ ऑपरेटर लिहायची गरज पडेल का? नाही. म्हणजे सपोज मी जर इथे लिहिलं इंटीजर ए ऑफ साइज 5, बरोबर आहे, आणि मी पॉइंटर घेतला इंटीजर स्टार पीटीआर, आणि पीटीआर इज इक्वल टू जर मी ए लिहिलं, तर मग पीटीआर मध्ये काय गेलं, बेस ऍड्रेस गेला त्या ऍरेचा. म्हणजे उदाहरणार्थ सपोज कन्सिडर कर, हा एक ऍरे आहे ज्याला मी ए नाव दिले. तो काय करतोय, तर ह्या पूर्ण ब्लॉकला रिप्रेझेंट करतोय, ज्याच्यामध्ये 5 मेमरी अलोकेशन्स आहे, राईट. त्याचा इनिशियल ऍड्रेस आहे 1000. मग आपण इथे डिक्लेअर केला, मग पीटीआर नावाचा एक ब्लॉक तयार झाला, राईट. पीटीआर ची साईज किती आहे, पीटीआर पॉइंटरची साईज किती आहे, इंटीजर पॉइंटर आहे म्हणल्यावर साईज किती असणार आहे, 2च बाईट आहे. मग ह्याचे 2च बाईट आहे, पण ऍरेची साईज किती आहे, हा 5 आहे का 10 आहे? ऍरेची साईज, अगं ऍरेची साईज 5 आहे आणि मेमरी साईज किती असणार आहे, मग 10 असणार आहे ना. लक्षात आलं का तुझ्या? ऍरेची साईज 5 आहे, पण त्याची मेमरी साईज आहे 10 बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये इंटीजर नंबर स्टोअर होतात आणि प्रत्येक इंटीजर नंबर साठी 2 मेमरी बाईट लागतो. क्लिअर होत आहे का आता तुला, राईट. मग याच्यामध्ये पॉइंटरला आपण काय केलं, ए लिहिलंय. मग ऍक्च्युअली ए म्हणजेच काय, तर बेस ऍड्रेस ऑफ दॅट ऍरे. म्हणजे इथं काय आला असणार आहे, 1000 आला असणार आहे का नाही? जाते डोक्यात का नाही जात आहे, हा राईट. गेलं का हे? म्हणजे मी काय केलं, इथं ऍरे घेतला आणि त्याचा हा बेस ऍड्रेस असाइन केला. मला इथं ऍड्रेस ऑफ ऑपरेटर लिहायची गरज पडली का? नाही. ऍरेच्या बाबतीत आपल्याला ऍड्रेस ऑफ ऑपरेटर लिहायची गरज पडत नाही, कारण ऍरेचं नाव इटसेल्फ इज बेस ऍड्रेस ऑफ दॅट ब्लॉक ऑफ मेमरी. समजलं का, राईट. मग मला सांग, जर मी इथे 1000 लिहिलं असलं तर सेकंड मेमरी लोकेशन काय असणार आहे, 1002. हे किती असणार आहे, 1004. हे किती असणार आहे, 1006. हे किती असणार आहे, 1008. लक्षात आलं का तुझ्या मेमरी लोकेशन? हा, मग मेमरी लोकेशन असं आहे, पॉइंटर मध्ये इनिशियल मेमरी लोकेशन आहे. सपोज मी जर पॉइंटर पीटीआर प्लस प्लस केलं, तर पॉइंटर कुठं जाईल मग, हा नाही, आता तो 1000 वरती आहे. हा म्हणजे इथं गेला का नाही तो. मी जर परत त्याला प्लस प्लस केला तर तो कुठं जाईल, 4 वरती जाईल का नाही. परत मी जर त्याला प्लस प्लस केला तर तो कुठं जाईल, 6 वरती जाईल, 8 पर्यंत पण सुद्धा जाईल. लक्षात आलं. म्हणजे ऍरे साठी आपण जे फॉर लूप घेतो ते ऍरे साठी न घेता तो पॉइंटर साठी घेऊ शकतो. क्लिअर होतंय का? मग आता आपल्याला काय करायचंय, आता नॉर्मली बघ, आता नॉर्मल व्हेरिएबल होता त्यावेळेस आपण आहे ना, पॉइंटरने जर या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागायचं, स्टार पीटीआर लिहावं लागायचं. पण इथं काय, तर ऍरे आहे. लक्षात येतं तुझ्या. मग तू काय करू शकते, आता मी इथं प्लस प्लस केलंय, तू या ठिकाणी +1 +2 +3 करू शकते का नाही, राईट. मग याचाच आपण स्टार करणार आहे, याच आपण स्टार करणार आहे, याच आपण स्टार करणार आहे. म्हणजे त्या त्या मेमरी लोकेशनला कोण आहे तो आपल्याला इथं दाखवून देईल का नाही. लक्षात येते का तुझ्या, हा. आणि जर मी स्टार काढून टाकलं तर मला त्या मेमरी लोकेशनला पुट करता येतील ना व्हॅल्यू. समजतंय का तुला. आपण जेव्हा फॉर लूप वापरतो, सपोज मला या ऍरेचे एलिमेंट इन्सर्ट करायचे, तर आपण काय करतो, ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय करतो ना. लक्षात येते का तुझ्या, ए ऑफ आय. पण इथं काय गरज आहे का, पीटीआर ऑलरेडी ऍड्रेस पकडून ठेवलेला आहे त्यांनी, राईट. मग मी काय करणार आहे, ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय ऐवजी काय करणार आहे, पीटीआर प्लस आय. झालं, आपल्याला त्याचे एलिमेंट मिळाले. आणि ते एलिमेंट दाखवायचे असेल तर मी काय करणार, परत पीटीआर प्लस आय इंटू ब्रॅकेट स्टार कर. गेले का डोक्यात का नाही गेलं, हा हा. मग एक्झाम्पल करून बघायचं का मग, हा समजतंय ना. काही अवघड वाटत असेल तर तिथं सांग. आपण काय करूया, पहिल्यांदा ऍड्रेस ऑपरेटरने घेऊया आणि दाखवूया, नंतर पुन्हा मग स्टार पीटीआर ने आपण त्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करूया. हा
म्हणजे बघ मी एकच पॉइंटर यूज केलेला आहे. 2 बाईट ऑफ मेमरीनी मी अख्खा ऍरे ऍक्सेस केला, त्याला इनिशियलाइज केला, त्याला मॅनिप्युलेट करू शकतो, सगळ्या गोष्टी मी करू शकतो. समजलं का तुला या सगळ्या गोष्टी? राईट एक्झाम्पलनी तुला ते आणखी क्लिअर होईल. बघ झेपतंय कितपत आय डोंट नो, पण आजचं जर झेपलं तर तुला उद्याचं पण झेपेल. Right, उद्याचं पण झेपेल तुला. फाईल मध्ये आलो, न्यू वरती क्लिक केलं, F5 केलं, राईट हॅश इन्क्लूड लिहिलं मी इथे, हॅश इन्क्लूड stdio.h बरोबर आहे. त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड केलं मी tonio.h, त्याच्यानंतर इथे लिहिलं मी void main. आपण आता काय करणार आहे, ऍरे डिक्लेअर करणार आहे आणि पॉइंटर डिक्लेअर करणार आहे. बरोबर आहे. ऍरे डिक्लेअर केला, सपोज ऍरे ऑफ हॅव्हिंग साईज 4 बरोबर आहे. त्याच्यानंतर पॉइंटर डिक्लेअर केला स्टार ptr बरोबर आहे. राईट. त्याच्यानंतर फॉर लूप लागणार आहे. आता 1 डायमेन्शनल ऍरे, मग किती फॉर लूप लागतील आपल्याला? 2, एक इनपुट साठी एक आउटपुट साठी बरोबर. म्हणून मी एक आय व्हेरिएबल डिक्लेअर करून टाकला. डिक्लेरेशन झाल्यानंतर मग क्लिअर स्क्रीन केलं मी. आता मला काय करायचंय तर त्या ऍरेला इनिशियलाइज करायचं बरोबर आहे. मग मी इथं लिहिलं, सांगितलं प्रिंट एफ, किती एलिमेंट सांगायचे त्याला एंटर करायला, एंटर 4 नंबर किंवा एलिमेंट्स व्हॉट एव्हर दॅट यू वॉन्ट बरोबर आहे. त्याच्यानंतर मी स्लॅश एन दिला म्हणजे कर्सर खालच्या लाईन गेला. आता मला इथं नॉर्मल स्कॅनएफ लिहिता येत नाही कारण ऍरे आहे. मग मी इथं फॉर लिहिला इंटीजर आय, तर ऑलरेडी आय इज इक्वल टू 0 कारण ऍरेचे इंडेक्स कसे स्टार्ट होते, 0 ने स्टार्ट होते. आय इज लेस दॅन 4, आय प्लस प्लस. क्लिअर होतं इथपर्यंत? राईट. इनिशियलाइज करण्यासाठी मी काय केलं, स्कॅनएफ यूज केला. राईट. स्कॅनएफ व्हॅल्यू कुठली एंटर करणार आहे मी, इंटीजर व्हॅल्यू, आणि ती कुठे जाणार आहे, ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय वरती जाणार आहे. क्लिअर होतं इथपर्यंत? राईट. आता याने काय केलं, आपण व्हॅल्यू स्कॅन केल्या 4 व्हॅल्यू. आता आपल्याला त्या प्रिंट करायच्या. ओके, मी आता नॉर्मलीच प्रिंट करतो म्हणजे तुला समजेल. राईट. गिवन ऍरे इज, आणि त्याला खाली लिहिलं स्लॅश एन. राईट. परत फॉर लूप लिहिलं मी आउटपुट साठी, आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 4 आणि आय प्लस प्लस बरोबर आहे. राईट. आणि याला स्टार्ट केलं, एंड केलं. याच्यामध्ये प्रिंट एफ स्टेटमेंट लिहिलं मी इथे. दाखवायचं काय मला, पर्सेंटेज डी स्लॅश टी दाखवायचं. नॉर्मल वेनी जातो मी पहिल्यांदा, ए ऑफ आय लिहिलं मी. राईट. आणि इथं गेट सीएस लिहिलं बरोबर आहे. अल्ट F9 केलं, सक्सेसफुली कंपाईल केलं. राईट. मी 4 एलिमेंट टाकले. सपोज आता इथे स्पेस घेतला जाईल, 11 12 13 14 बरोबर. 11 12 13 14 दाखवलं. आता मला पॉइंटर घ्यायचा आहे. मी पॉइंटरला इनिशियलाइज केलंय का कुठं? नाही. दिसतंय इनिशियलायझेशन केलंय का? नाही. आता मी काय करतो, इनिशियलायझेशन करतो. म्हणजे ptr इज इक्वल टू, मी काय केलं, फक्त ए लिहिला. म्हणजे लक्षात आलं तुला? ptr मध्ये ऍड्रेस आला. आता दोघांचा पण ऍड्रेस किंवा दोघं पण एकच सेम मेमरी लोकेशन रिप्रेझेंट करते ते तुला कळेल. स्लॅश एन ऍड्रेस ऑफ addr ऑफ ऍरे ए इज इक्वल टू पर्सेंटेज यू, आणि मी कॉमा दिला, कॉमा केला, ए लिहिला, कॅपिटल ए बरोबर आहे. राईट. आणि तेच सेम मला लिहायचं म्हणून मी इथं कॉपी केलं, इथं आलो, इन्सर्ट केलं. राईट. आता इथं ऍड्रेस ऑफ ऍरे ए इथं लिहितो मी इंटू ब्रॅकेट पॉइंटर ptr. राईट. यू, आणि या ठिकाणी मी काय दाखवणार आहे, ptr. क्लिअर होत आहे का? अल्ट F9 केलं, कंट्रोल F9 केलं, दिसतं 6558 65518. राईट. 11 12 13 14 बरोबर आहे. म्हणजे दोघं पण एकच ऍड्रेस प्रिंट करतात. इथं पण मला स्लॅश एन द्यावं लागेल. आता मला काय करायचंय, इनिशियलायझेशन करताना मी काय डिस्टर्ब करणार नाही, पण मला माहिती आहे की पॉइंटर अरिथमॅटिक यूज करू शकतो मी शो करण्यासाठी. मग मी काय केलं, इथं लिहिलं मी ptr प्लस आय बरोबर. अरिथमॅटिक शो करू शकतो, अरिथमॅटिक झालं. आणि मी त्याची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी स्टार वापरतो आपण बरोबर आहे.
त्याच्या अगोदर फक्त मी स्टार प्रिंट केलं. Alt F9 केलं, कंट्रोल F9 केलं, बरोबर. 11, 12, 13, 14, 15 दाखवलं का? 11, 12, 14, 15 कुणाच्या वे थ्रू गेलं मी? पॉइंटरच्या वे. कारण पॉइंटर मध्ये ऍड्रेस लोकेशन आहे ए चा, राईट, आणि पॉइंटर प्लस अरिथमॅटिक केलं तर ती मेमरी लोकेशन पुढे पुढे जाते, आणि त्यामध्ये जो एलिमेंट आहे तो मला फक्त प्रिंट करून दाखवायचा म्हणून मी त्याच्या अगोदर स्टार लिहिलंय. आता मला इथं आहे ना स्कॅन पण विथ द हेल्प ऑफ पॉइंटरच करायचं. मग ऍड्रेस लोकेशनची गरज आहे का? नाहीये. झालं, एवढंच लिहायचं. इथं आलो, 11 लिहिलं, 12 लिहिलं, 13 लिहिलं, 13, 14 दाखवलं का त्याला? आता यात काय अवघड आहे का? समजलं का तुला मी काय केलं, कुठे चेंजेस केले? अरिथमॅटिक लक्षात जर आलं असेल तर मी काय जे केलं ते तुला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. ते थांबूया इथे आपण. एक्झाम्पल सेव्ह करतो. उद्या आपण त्याचा पुढचा पार्ट बघूया. पॉइंटर थोडंसं किचकट आहे ना, ATR ARR2 पॉइंटर थोडंसं किचकट आहे, बट समजलं तर ते खूप चांगलं आहे. मोर एक्झाम्पल आपण बघूया. थांबूया. श्वेता तुला काय डाऊट आहे का? हॅलो, पण सर ते पहिले एक्झाम्पल घेतलेलं ना कुठलं? मागाशी, हा, मग त्यात ते थोडस म्हणजे लिमिटेशन पर्यंतच ते म्हणजे दाखवते. तिथनं पुढे आपल्याला जर पाहायचं असेल तर काय करायचं? म्हणजे त्याचा काही वेगळा कोड आहे का? कुठल्या लिमिटेशन पर्यंत? म्हणजे आता बघा ना, ते 20 परत एकदम 22 परत 22 परत 24 असं दाखवलं. तिथनं पुढे ते दाखवतच नव्हतं. हा, अगं तिथं प्रॉब्लेम काय झाला होता माहितीये का, की आपल्याला माहिती इंटिजरची अनसाइंड इंटिजरची रेंज काय आहे, तर 65,500 आणि 36 पर्यंत आहे. पण जेव्हा आपण त्याच्या पुढे जातो ना तेव्हा तो 0 पासून स्टार्ट होतो ना. लक्षात आलं का? अनसाइंड इंटिजर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह अलाउड नाहीत. म्हणून आपल्याला ते निगेटिव्ह नंबर दाखवत नाही, तर ते 0 पासून पुढे सुरू होतं परत. पण त्याच्या पुढचं जर दाखवायचं असेल तुला तर तिथं अनसाइंड लॉंग घ्यावं लागेल. अनसाइंड इंटिजर, अनसाइंड लॉंग. ओके, अनसाइंड लॉंग वाटलं सर. एक स्क्रीन दिसते का बघू? एक मिनिट. गुगल अनसाइंड लॉंग. Unsigned long variable extended size phone number storage and store 34. इथं खाली आलं ना, तुला त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर दिसेल. अनसाइंड लॉंग इन सी. इथे दिसतंय अनसाइंड शॉर्ट. हा, अनसाइंड लॉंग इथे अनसाइंड लॉंग LU आहे. LU नी दाखवावं लागेल. ओके, आपण बघू शकतो. एकच मिनिट, मला ते एक्झाम्पल चालू आहे का बघू दे. स्टार्ट. अगोदरचं एक्झाम्पल याच्यामध्ये इंटिजरच्या बाबतीत प्रॉब्लेम झाला. इथे हा पहिला पार्ट आहे. इथं LU लिहू आहे आणि मग बघूया आपण की काय दाखवतो. Alt F9 कंट्रोल F. अरे नाही, ते खूपच मोठा ऍड्रेस दाखवतो 135. पण आपण तो ऍड्रेस त्या ऍड्रेसने बघूया. सपोज मी इथं LU लिहितो प्रत्येकाला. LU, त्याच्यानंतर इथं LU. ओके, आणि
बघ इथे आहे ना 135,987 188 दाखवत दिसतंय 188 दाखवलं, त्याच्यानंतर तो 90 दाखवलं त्यांनी, 92 दाखवलं आणि 92 नंतर बघतो एकदमच पुढे गेलाय तो. म्हणजे त्यांनी वेगळंच ऍड्रेस दाखवलं तिथे. हा 5 घेतलं होतं म्हणजे 10 डिजिट तो पुढे गेला, पण त्यांनी वेगळंच ऍड्रेस दाखवला. म्हणजे तो जो ऍड्रेस रिप्रेझेंट करतो ना तो मेमरी मध्ये नसेल. क्लिअर होत आहे का? हो सर. हा म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेव की जेव्हा आपण आहे ना त्याच्यामध्ये एखादा इंटिजर नंबर ऍड करतो ना, मग पॉइंटरच्या टाईप नुसार तेवढे मेमरी त्याच्यामध्ये ऍड होते. म्हणजे सपोज इथं आता इथे इंटिजर आहे तर 5 इंटू 2 10 बाईट्स ऍड झाले. पण इथं काय आता फ्लोट आहे तर इथं 4 म्हणजे इथं जर मी 5 घेतलं असं 5 मल्टिप्लाय बाय 4 झालं असं ते त्याच्यामध्ये ऍड झालं असतं. आता इथं काय कॅरेक्टर आहे तर कॅरेक्टरला एकच बाईट मेमरी लागते म्हणून 5 मल्टिप्लाय बाय 1 झालं असं आणि तेवढंच त्याला ऍड झालं असतं. क्लिअर होतंय का तुला? हो. हा. तुला काय अडचण आली तर परत बघ वाटलंस प्रॅक्टिकल करताना आणि नंतर मग मला सांग. ओके.